हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा तुकोबा, दंभ दूरी ठेवा. दोह्यात कबीरा म्हणतात, प्रमाणात तुकोबा म्हणा. चित्त शुद्ध सेवा देवाची हे हित व्हावे तरी. हित 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 या शब्दाचा अर्थ काय? चांगलं. हित म्हणजे चांगलं. लोक म्हणतात की नाही हे काय आपल्या हिताच आहे का, म्हणजे काय हे आपल्यासाठी काय चांगलं आहे का? हित म्हणजे चांगलं. तुकोबाराय जो उपदेश करतात तो हिताचा म्हणजे चांगल्याचा उपदेश करतात, आपलं चांगलं होण्यासाठी उपदेश करतात. आणि तसं आपण जर आपल्या व्यवहारात जर विचार केला तर आपलं तसं चांगलंच आहे ना, आपलं तसं चांगलंच आहे. एक 30-35 वर्षापूर्वीचा काळ बघा ना आजचा काळ बघा, चांगलं आहे का बंगळ आहे? कसं आहे? चांगलं आहे की नाही? आणि बरोबर आहे ना. 30-35 वर्षापूर्वीची घरं आज चांगली आहेत. 30-35 वर्षापूर्वीची शेतं आज चांगली आहेत. लेवल बिवल करून वळणं बिळणं टाकून, नाहीतर सगळी पाण्यानं धुवूनच गेलेली शेत आहेत. पण आता जेसीबी आली, पोकलेन आलं, सगळ्या यंत्रणा जागेवर आल्या. जिथं तिथं पाणी अडवतो आपण. जे रान वाहून जातं ते अडवण्याचा प्रयत्न, अडवली राहणं आपण. शेतात पाईपलाईन केली, सगळं भिजवणा खाली आणलं की नाही हो. 30-35 वर्षापूर्वी एवढ्या पाईपलाईन होत्या का शेतामध्ये? आज प्रत्येकाच्या शेतात आहे की नाही? मग चांगलं नाही का? चांगलं आहे ना. 30-35 वर्षापूर्वीचे कपडे आणि आजचे कपडे चांगले गावाचे आहेत? आजचे आहेत ना. 30-35 वर्षापूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते चांगले कोणते आहेत? आजचेच आहेत ना. अहो 30-35 वर्षापूर्वी तुम्हाला पाथरीला जर जायचं म्हणलं तर मांड्या एवढा चिखल तुडवत जावं लागायचं आहे की नाही, काट्या कोपाट्यातून. हा तर रस्ताच नव्हता, उग पायवाट गाडीवाट असल्यासारखं आहे की नाही. मी काही नव्हतो पण मला अंदाज लागतो. 30-35 वर्षापूर्वीच्या काळापेक्षा आजचा काळ जर बघितला तर किती चांगला आहे, किती चांगला आहे. एवढा मंडप टाकीत सप्ताच नव्हता तेव्हा आपला. जाऊ दे. विठ्ठल पण विचार जर केला 30-35 वर्षापूर्वीची घर, कपडे, शेतातलं उत्पन्न, पैसे, गाड्या, वाहनं, चपला, रस्ते कितीतरी चांगलं आहे आज, कितीतरी चांगलं आहे. मग चांगलंच आहे महाराज. हो चांगले, आम्ही कुठे नाही म्हणतोय. मग तुकोबाराय अजून परत का चांगलं सांगतात? आता कसं आहे, चांगलंच आहे मग तरी तुकोबाराय चांगलं सांगतात का सांगतात? मग जर अगोदरच आमचं चांगलं असेल तरी परत तुकोबाराय चांगलं असतील तर मग आम्हाला कन्फ्यूज का करता? प्रश्न आहे ना. बरोबर. आता कसं आहे, चांगलंच आहे मग तरी तुकोबाराय चांगलं सांगतात. मग का चांगलं सांगतात? का आमचं चांगलं त्यांना देखवत नाही? असं काही आहे का? असंही काही नाही. मग का तरी चांगलं सांगतात? आमचं चांगलं असताना सुद्धा का चांगलं सांगतात? याचं कारण असं आहे, चांगल्या चांगल्या जमीन आसमानचा फरक आहे म्हणून सांगतात. विठ्ठल विठ्ठल. दिसायला जरी असं वाटत असेल की हे बी चांगलंच आहे ते बी चांगलंच आहे, पण तरी चांगल्या चांगल्यात फरक आहे हे लक्षात घ्या. महाराजात फरक आहे का नाही? अरे सगळेच महाराज आहेत पण तरी महाराजात फरक आहे की नाही? आहे ना. गायकात फरक आहे, वादकात फरक आहे, माणसात फरक आहे का नाही? आहे. आपण जर 4-5 दिवस कुठं गावाला जाऊन फिरून आलो, फोन लागला नाही, तुम्ही तिकडून केला नाही, तुमच्या आईचं तुमचं बोलणं झालं नाही 4-5 दिवस, मग आई काळजीत, लेकरू कुठे गेलंय की 4-5 दिवसांनी फोन लागत नाही, त्याचा बी फोन येत नाही, कुठे गेलंय की काय करायले की. 4-5 दिवस इकडं आईनं खूप काळजी केली आणि 4-5 दिवसांनी तुम्ही अचानक घरी आले. मग आणि घरी आल्याबरोबर आई अशी उठून तुमच्या जवळ आली आणि तुमच्या गालावून हात फिरवत म्हणाली, आलास बाळा, मला किती काळजी वाटत होती रे. आईनं गालावून हात फिरवला आणि मग तुम्ही लई दाढी वाढली म्हणून वारकाकडे गेली आणि ते दाढी करताना वारकाने बी गालावून हात फिरवला. सारखंच असते का ते? आईने तुमच्या गालावून हात फिरवला आणि दाढी करायला गेल्यावर वारकाने बी गालावून हात फिरवला. अरे हात दोघांनी फिरवला म्हणून सारखंच आहे का ते? नाही ना. अरे आईनं हात फिरवला तो वात्सल्यानं, प्रेमानं, मायेनं, आणि न्हाव्यानं हात फिरवला का कुठं राहिलंय का म्हणून. आहे की नाही? हात जरी फिरवण्याचं सारखं असलं तरी त्यामागचा हेतू, त्यामागचा भाव सारखा नाही.
एखादी म्हातारी जर बाई मेली 80-85 वर्षाची, तर त्या बाईची लेक बी रडते आणि त्या बाईची सून बी रडते. मावल्या होते सारखंच असतं का हो? नाही माय. सासू साठी रडे सून, सासू साठी रडे भावांतरीचा भिन्न, अंतरीचा भिन्न, अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सून. अरे लेक रडते का रडते? आज माझं माहेर संपलं म्हणून रडते ना. माय गेली माहेर गेलं. बाप असला तरी माई सोबतच माहेर जात. बाप जरी असला तर त्याच्या भाकरीची त्याला चिंता. तुला कोण विचारते आता? वस्तुस्थिती आहे. पण जोपर्यंत माय आहे तोपर्यंतच माहेर आहे. या भावनेनं ती रडते. आज माझं माहेर संपलं, आता कोण उरलंय माहेरात? लेक आणि सून. मधून तर अशा तिला उकड्या फुटत्यात आनंदाच्या. बरं झालं बल्ला गेली. लय कडू होती, लय कडू होती. हिच्यासारखी कडू अख्ख्या जगातच नव्हती. प्रत्येक सुनाला असं वाटतं बघा, काय गोळ आहे की काय नाही. नाही माय तुमची बरी तरी आमची लईच कडू आहे. बरं झालं गेली. मधून तर एवढं चांगलं वाटतंय की झाली मोकळे, आता मोकळीच झाली, आता काही टेन्शन नाही. अशी मधून तर उल्हासात असते, उत्साहात असते, पण तरी बाहेरून रडते का? तिला भीती असते, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. अरे सून रडते लोक काय म्हणतील या भावनेनं, आणि लेक रडते आज माझं माहेर संपलं या भावनेनं. रडण्याची क्रिया जरी सारखी असली तरी आतला जो भाव आहे तो सारखा नाही. अरे भजन मीराबाई नाही केलं, भजन राधे नाही केलं, पण भाव सारखा नाही. विठ्ठल विठ्ठल एक मीरा एक राधा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. बस एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. एकीला फक्त प्रेम पाहिजे आणि एकीला देवच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. पग घुंगरू घुंगरू बांध कर नाची रे, मैं तो अपने नारायण की हो गई दासी रे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी, महलों में पली. हो राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन. अरे मीराबाईला विष दिलं तिच्या बापानं प्यायला. एकतर विष पे नाहीतर भजन सोड. बघ काय करतेस तुझ्या मनावर. एकतर विष पे नाहीतर भजन सोड. आपण काय केलं असतं? अहो कितीक लोकांनी लॉकडाऊन मध्ये माळा काढून अंडे खाल्ली. विठ्ठल विठ्ठल असं का? नाही नाही बचेंगे तो और भी लढेंगे. आता काय माती लढतो का?
बचेंगे तो और भी लढेंगे, त्याला काय अर्थ आहे? ते युद्धात गोड बी वाटतं, ते युद्धात गोड वाटतं, काही तर माळ काढून बचेंगे आणि पुन्हा और लढेंगे. येड्या, याला निष्ठा म्हणतात का? अरे निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. मीराबाईनं विष पिलं पण भजन नाही सोडलं का? देव नाही भेटला तरी चालल, पण त्याच्या भजनात जो आनंद आहे तो आनंद बाकी कशातच नाही. तो आनंद मला मिळवायचा आहे. मीराबाईला फक्त त्यातलं प्रेम पाहिजे, देव नाही भेटला तरी चालेल. पण राधेचा हट्ट आहे, राधेचा हट्ट आहे काय? मला भेटलाच पाहिजेस देवा, आज नाही तर उद्या, पण तू भेटल्याशिवाय मला समाधान नाही. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, हे, हे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, येई भेटी एक वेळा, येई भेटी एक कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जगदे कन्हैया रे, कन्हैया रे, राधेचा हट्ट आहे. देई भेटी एक वेळा, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, हे, हे, जगजेठी. एकदा तरी भेटला पाहिजेस. अरे भजन राधेनं केलं, मीरानं केलं, भजनातला भाव वेगळा आहे. म्हातारी मेली, लेक रडते, सून रडते, रडण्यातला भाव वेगळा आहे. आई गालवणात फिरवते, न्हावी गालवणात फिरवतो, त्यामागचा भाव वेगळा आहे. तसं आपलंही चांगलं आहे, तुकोबाराही चांगलं सांगतात. चांगल्या चांगल्यात फरक आहे. काय फरक आहे? आपलं चांगलं तात्पुरतं आहे, आजचं चांगलं उद्या नाही, दुपारचं चांगलं संध्याकाळी नाही, अरे संध्याकाळचं चांगलं सकाळपर्यंत नाही, ते लगेच वाईटात बदलू शकतं. आपलं चांगलं तात्पुरतं आहे, पण तुकोबारायांचं चांगलं कायमचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आपलं चांगलं तात्पुरतं आहे, पण तुकोबारायांचं चांगलं कायमचं आहे. आपल्या चांगल्याच्या व्याख्या रोज बदलतात, रोज बदलतात, पण तुकोबारायांनी जी चांगल्याची व्याख्या केली ती तुकोबारायांपासून आजपर्यंत तीच आहे, बदलली नाही. ज्ञानोबारायांनी जी चांगल्याची व्याख्या केली ती ज्ञानोबारायांपासून आजपर्यंत तीच आहे, बदलली नाही. आपल्या चांगल्याच्या व्याख्या रोज बदलतात, रोज. या वर्षी हे बियाणं लावलं, चांगलं वाटलं, पुढच्या वर्षी नाही नाही ते नाही, उतार देणं गेले, दुसरं लावा. बदललं की नाही? आपलं चांगलं रोज बदलत जातं, रोज त्याच्या व्याख्या बदलतात, पण तुकोबारायांचं जे आहे तेच आहे, ज्ञानोबारायांचं जे आहे तेच आहे, आणि जग स्वीकारतंय. विठ्ठल विठ्ठल. अरे ज्ञानोबारायांचं रूप पाहता लोचनी 750 वर्ष झालं, आजही तसंच आबाधित आहे की नाही? आजही लोकांनी सोडलं का? नाही सोडलं. वरचेवर तर वाढायलाच अजून आहे की नाही? वरचेवर वाढत चाललंय. आता विश्वात्मके देवे वरचेवर वाढत चाललंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी वरचेवर वाढत चाललंय. का? कायमचं चांगलंय म्हणून. भजनाची सुरुवात रूप पाहताने, कीर्तनाची सुरुवात रूप पाहताने, हरिपाठाची सुरुवात रूप पाहताने, गाथेची सुरुवात रूप पाहताने, जागराची सुरुवात रूप पाहताने, पण तरी कंटाळा आला नाही अजून. तरी ऐकावंच वाटतंय, तरी गोडच वाटतंय. का वाटतंय? कायमचं चांगलंय म्हणून. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय बोलतात, जर तुमचं कायमचं चांगलं व्हायचं असेल, बाकी तुम्ही करावं. तुम्ही शेती करताय सोडू नका, व्यापार करताय सोडू नका, नोकरी करताय सोडू नका.
अजून काही करताय सोडू नका, सगळं करा, ते सगळं करा, पण हे धरून करा. जर तुम्हाला त्यात आनंद पाहिजे असेल, जर तुम्हाला त्यात समाधान पाहिजे असेल, सगळं करा तुम्ही जे करताय ते, पण हे धरून करा. हे सोडून कराल तर तुम्हाला आनंद नाही भेटणार, तुम्हाला सुख नाही भेटणार. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. बाकी सगळीकडे पर्याय चालेल, बाकी सगळीकडे पर्याय चालेल. मॅट नाही भेटली सतरंजीवर भागल, खाली मॅट नाही भेटली सतरंजीवर भागल, साऊंड नाही भेटलं पिपानीवर भागल, फोकस नाही भेटलं बल्बवर भागल, आहे की नाही? भाकर नाही भेटली चपातीवर भागल, चपाती नाही भेटली भातावर भागल, भात नाही भेटला चिवड्यावर भागल, चिवडा नाही भेटला पोह्यावर भागल, पण पाणी नाही भेटलं तुपावर भागल, पाणी नाही भेटलं दह्यावर भागल, पाणी नाही भेटलं त्याच्यावर भागल, नाही भागत. का? तिथं तेच लागतं, तिथं तेच लागतं. तसं जीवनामध्ये बाकी सगळं करा, पण सुखासाठी देवाला धरावंच लागतं, त्याशिवाय सुख नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, जर तुम्हाला चांगलं कायमचं चांगलं करून घ्यायचं असेल, कायमचं चांगलं व्हावं अशी इच्छा असेल, तर देवाची सेवा, दुसरा पर्याय नाही. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. पण ही सेवा करत असताना दांभिकपणा, दिखाऊपणा, फुगीरपणा बाजूला ठेवा आणि अंतःकरणपूर्वक, अंतःकरण शुद्धीपूर्वक, प्रेमपूर्वक त्या देवाची सेवा करा. अरे हेच तुमच्या चांगल्या हिताचं साधन आहे. हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा सव्वा 10 वाजले. एक 10 मिनिटं बोलतो आणि शेवटचे 5-7 मिनिटं चालीला ठेवतो आणि ह्याच चरणावर बोलतो. आता हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. हित कशात आहे? देवाच्या सेवेत आहे. पण कोणत्या देवाच्या सेवेत? पद्धतीनं केलेल्या देवाच्या सेवेत. कशाही नाही. प्रत्येक गोष्टीला पद्धत आहे. कपडे नेसण्यापासून, खाण्यापासून, बसण्यापासून, बोलण्यापासून सगळ्या गोष्टीला पद्धत आहे ना, सगळ्या गोष्टीला. तसं देवाची सेवा करण्यालाही पद्धत आहे. तुला जसं वाटेल तसं नाही जमत, तुला जसं वाटेल तसं नाही जमत. संतांनी जसं सांगितलंय तसं केलं पाहिजे. देवाची सेवा कर, देवाची सेवा कर, पण कशी कर? मी करतोय हे दाखवण्यासाठी नाही करायची. मी करतोय हे दाखवण्यासाठी नाही. मग तुझ्या चांगल्यासाठी कर. देवाची या चाडे आळवावे देवा. देवासाठी देवाचं भजन कर. लोकांनी मला मानलं पाहिजे म्हणून नाही करायचं. आपण म्हणतो की नाही, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. हा दांभिकपणा आहे. रावण सीता माईला न्यायला जेव्हा आला पंचवटीमध्ये, कोणत्या वेशात आला? साधूच्या वेशात आला. काम काय केलं? बाई पळवून नेली. विठ्ठल 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 वरी भगवा झाला नामे, अंतरी वास केला कामे, अंतरी म्हणून ये साधू, जगी विठ्ठल बांधू. वरी भगवा झाला नामे, अंतरी वास केला कामे, दासी म्हणून ये साधू, विठ्ठल बांधू. अरे रावणाच्या साधुत्वामध्ये आणि या साधुत्वामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ना, जमीन आसमानचा फरक आहे. हे खरे साधू आहेत, तो संधी साधू आहे. साधूच्या वेशात आला आणि परस्त्रीचं अपहरण केलं, हा साधूपणा आहे का? बरं ठीक आहे, आला आणि सीता माईला म्हणाला, माई भिक्षा वाढ, माई भिक्षा वाढ.
आणि ही माई जेव्हा भिक्षा वाढायला आली तेव्हा तिला उचलून विमानात टाकलं, अशोकवनात नेलं आणि तिथं जाऊन पुन्हा रोज काय म्हणायचं, माझी पट्टराणी हो. किती मोठा दांभिकपणा आहे हो. जिला माई म्हणावं, जिला माई म्हणावं, तिलाच पुन्हा माझी पट्टराणी हो म्हणावं, हा दांभिकपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, विठ्ठला. हा दांभिकपणा नकोय, हा फुगीरपणा नकोय. लीन, नम्रता, प्रेम, शुद्ध चित्तपणा. बोले तैसा चाले, वा त्याची वंदावी पाऊले. साधू त्याला म्हणावं. हे साधुत्वाचं लक्षण आहे. चित्त शुद्ध. ऐका, चित्त शुद्ध म्हणजे काय? भजन करताना त्या भजनात प्रेम असावं, नामस्मरण करताना त्या नामस्मरणात प्रेम असावं, एक शालीनता असावी. मी हे देवासाठी करतोय, यात माझा काही स्वार्थ नाही, या हेतून ते केलं पाहिजे ना. अरे तुम्ही तुमच्या प्रपंचात कसेही असा, माझं एवढं आहे का, तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात, तुम्ही तुमच्या रोजच्या प्रपंचात कसेही असा, कुणाला काही प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत कीर्तनात आहात, जोपर्यंत भजनात आहात, जोपर्यंत कथेत आहात, जोपर्यंत देवाच्या दर्शनाच्या बारीत आहात, तोपर्यंत तरी किमान, जोपर्यंत मंदिरात आहात तोपर्यंत तरी किमान तुमचं मन, तुमची वाणी आणि तुमची नजर स्वच्छ असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, विठ्ठला. अरे ही शुद्ध सेवा आहे, ही शुद्ध सेवा आहे. आणि जर तिथे बी जाऊन जर कांड करत असाल, काय तुमच्या तिथे जाण्याला अर्थ आहे? त्याच्यापेक्षा घरीच मारा ना. कमीत कमी तेवढ्या पुरतं तरी स्वतःला सांभाळा, कमीत कमी तेवढ्या पुरतं तरी स्वतःला स्वच्छ ठेवा. आणि जर तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला तुमची स्वच्छता राखता येत नसेल तर तिथं शक्यतो जाणं टाळा. तिथं जाऊ नका, चांगलं नाही होणार. खूप मोठं पाप तुमच्या डोक्यावर बसेल. देवाची सेवा थोडीच करा हो, थोडीच करा, थोडीच करा. वर्षातून एकच कीर्तन ऐका, एकच. पण अतिशय शुद्ध भावनेनं ऐका, अतिशय शुद्ध भावनेनं. रोज कीर्तन ऐकता, रोज कीर्तन ऐकता, रोज कीर्तन ऐकता, पण मन वाणी शुद्ध नसेल, नजर स्वच्छ नसेल, रोज कीर्तन ऐकून काय फायदा आहे? रोज भजन करून काय फायदा आहे? एकच ऐका, पण शुद्ध वाणीनं, शुद्ध मनानं, शुद्ध चित्तानं आणि शुद्ध दृष्टीनं ऐका. विठ्ठल विठ्ठल. देव कोणालाही असा प्रसन्न होत नाही, देव कोणालाही भेटत नाही. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी. अरे वेडा आहे का तो? दुर्योधनाचं पंचपक्वानाचं ताट ओलांडतो आणि विदुर काकांच्या पातळ कण्या ओंजळीनं पितो. शुद्ध भावना, अरे शुद्ध भावना आहे, दुसरं काही नाही. तुम्ही त्याला काय म्हणतात, रोज मिठाई द्या, पण जर तुमच्या मनातला भाव शुद्ध नसेल तर त्या मिठाईकडे बघणार सुद्धा नाही, तो बघणार सुद्धा नाही. पण शबरीची उष्टी बोर प्रेमाने खातो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, अरे देव फक्त प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला. आणि नेमका हाची दुष्काळ द्याल. तुमच्याकडे वस्तू खूप आहेत, फक्त प्रेम नाही. वस्तू एक से बडकर एक आहेत. त्यानं बालुशाही मागितली, तुम्ही गुलाबजामुन द्याल. त्यानं सोनपापडी मागितली, तुम्ही पेढे द्याल. वस्तू खूप आहेत, फक्त तुमच्याकडे प्रेम नाही. तो तुमच्या वस्तू बघत नाही, तो तुमचं प्रेम किती हेच पाहतो. तेवढं प्रेम द्या, दुसरं काही लागत नाही त्याला. चित्त शुद्ध सेवा देवाची, शुद्ध चित्तानं देवाची सेवा करा, यातच हित आहे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. बरं ठीक आहे, सेवा कोणती करायची? संतूर्ण आंघोळ घालायची, डवणं घालायची का लक्षणं? काय सेवा म्हणजे काय? त्याला काय अंग असं घासून मालिश करून आंघोळ घालायची म्हणजे सेवा? का डोक्याला झंडूबाम लावून चोळायचं म्हणजे सेवा?
का त्याचे कपडे मस्त चांगल्या पाण्यानं स्वच्छ धुवायचे म्हणजे सेवा, का त्याच्या कपड्याला इस्त्री करायची म्हणजे सेवा, का त्याला रोज पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवायचं म्हणजे सेवा? नाही नाही. आवडी विठ्ठल गाई जे कांती, आवडी विठ्ठल गाई जे कांती, आवडी विठ्ठल गाई जे आवडे विठ्ठल गाये जय कांते, आवडी विठ्ठल गाये जय कांते, आवडी विठ्ठल गाये जय कांते, गाये जय कांते, अलभेत लाभ आवडी विठ्ठल गाये जय एकच सेवा आणि ती त्याला आवडणारी. आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडी विठ्ठल, देवाचं फक्त नामस्मरण करा, फक्त ते आवडीनं प्रेमानं तुमच्या छंदानं करा. प्रेमे छंदे नाचे डोले, हारपले देह भाव, पण आणि का अंतरी न द्यावी वस्ती, करावी हे शांती वासनेची. देवाशिवाय अंतकरणामध्ये दुसरी कुठलीच वासना न ठेवता देवाचं भजन करा. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये. आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते येती लाभ घरा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.